होणार आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. साई स्पोर्ट्स सरळगाव लक्ष असू द्या. विशेपमध्ये सध्या आपण बघत आहोत 2 फिल्डर काव फेसला साई गुडे आणि त्याचबरोबर लॉंग ऑफला आपण बघत आहोत एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. मिडॉन आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, शॉट थर्ड मॅन, शॉट गली पॉईंट, शॉट फाईन लेग आणि शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग. बॉलर तयार होत आहेत. बॉलिंग मार्कवर चेतन, स्ट्रायकर रेडला तयार झालेत. आघाडीसाठी दिनेश. ऑल इज सेट. सामना सुरू होतो. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात विजयाच्या दृष्टिकोनातून, या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल समोर, खडे खडे, पहिल्याच बॉलवर ब्लास्ट. दिनेश यांच्या बॅटमधून आश्वासक सुरुवात. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक हिट, कडक सिक्सर. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जयजी शेळके सर क्रीडानगरीत उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपलं सरसे स्वागत आहे. षटकाराने सध्या डाव सुरू झालेला आहे. मागच्या सामन्यात अशीच काही सुरुवात होती पॉवर 11 मालेडची. यावेळेला लाईन पाहावी गेली. सिट इज व्हाईट बॉल, वेल लेफ्ट, वेल जजमेंट. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघाचा 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. दिनेश प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवर षटकाराने त्यांचं वैयक्तिक खातं खुलं झालेलं आहे. कॉन्फिडन्स आहे या बॅटरकडे. यावेळेला चांगला बॉल ऑफटमच्या बाहेर फुल लेंथ होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडे लेट रिॲक्ट झाले. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही दिनेश. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. डॉट बॉलचे झाले सांगता. स्कोर सध्या आपण बघत आहोत 7. 7 ऑन बोर्ड. बॉलर तयार होत आहेत. चेतन. शॉट ऑफ लेंथ, पूलचा फटका, अप्रतिम टायमिंग, लाजवाब फटका. पूल अँड पॉवरफुल, ब्युटिफुल, युजफुल अँड डिलाइटफुल. दिनेश यांच्या बॅटमधून आणखीन एक देदीप्यमान देखना फटका, षटकार. सध्या धावफलक फ्लाय होतोय. स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड, 13 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. पहिल्या षटकात प्रचंड आक्रमकता खास करून आघाडीला दिनेश यांनी धारण केलेली आहे. यावेळेला बॅटची कडक घेत बॉल बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव मात्र मिळताना दिसेल. ओव्हर थ्रो, सेकंडचा कॉल आणि सिडीज दुसरी धाव देखील आता कंप्लीट. थोडा गलथानपणा तो मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या सानवी 11 साई स्पोर्ट सरळगावच्या अंगलट आलेला आहे. ज्या ठिकाणी एक धाव होती, मिसफिल्ड मिस्टेक झाली आणि तिचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील झालेलं आहे. सो या 2 धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली आहे. ते 15 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. टॉपेज बॉल अवेद. आता झेलची संधी बनली आहे आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. इन्फॉर्म बॅटर दिनेश 14 धाब्याचं योगदान देत असताना माघारी परत आहेत. पहिला हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या SR स्पोर्ट्स वडवलीला. फलंदाज बाद. मात्र ती दिनेश यांना भवलेली आहे. शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ. 5 चेंडूत 14 धाब्याचं योगदान. फ्लाइंग स्टॅट, ओपनिंग स्टॅट त्यांनी करून दिलेलं आहे. SR स्पोर्ट्स वडवलीला आता मदनच्या सुप्तीनं रोहितला या मॅचमध्ये क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीनं खेळ करावा लागेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 15. नुकताच पहिली विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघानं. बॉलर तयार चेतन. या वेळेला बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल, गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. ऑनफिल्ड अंपायर गणेश गायकर सर यांचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धावात ऍड होताना दिसेल आणि या एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. शॉर्ट ऑफ लेंथ,
पोझिशन मध्ये आले होते पण चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क घडवता आला नाही. अतिरिक्त उचली एक्स्ट्रा बाउन्स जो सध्या फलंदाज रोहितला त्रस्त करून गेला. डॉट बॉल झाले. ओव्हरची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 16 एका विकेटच्या मोबदल्यात. होत सरळगाव एक्सप्रेस या नावानं सुपरिचित असलेला हा गोलंदाज सध्या बॉलिंग मार्कवर. आघाडीसाठी मदन सध्या स्ट्रायकर एंडला, ज्यांनी यापूर्वी एकही चेंडूचा सामना केला नाही, तर त्यांची सोबत रोहित देत आहेत. ते सध्या पाहायला मिळतात नॉस्ट्राकर एंडला. सेकंड पॉवर प्ले. त्याच कारणास्तव 38 सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर सध्या डीपमध्ये बाउंड्री सेव्हिंग एरियात सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. समोर लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर ऑफ साईडला लॉंग ऑन आणि त्यासोबत आपण बघत आहोत मिड विकेट सेट करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट, गली पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय. अंपायर सिग्नल वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि आल्सो 1 फॉर दी ओव्हर. एका अतिरिक्त उचलेची ताकीद देखील आता गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर दिलेली आहे. क्षितिज म्हटलं तर वेग आणि क्षितिज हे समीकरण आपण नेहमीच बघत असतो. पहिलाच बॉल चांगला वेग पण नियंत्रण नव्हतं. वाईड बॉल एक्स्ट्रा धाव. स्कोर 17. या बॉलेला गुडलेज वळून हलकासा राईज होतोय. सरप्राईज केलंय स्ट्रायकर एंडवरती बॅटर मदनला. डॉट बॉल. धावफलक डॉट बॉलच्या संख्येसोबत सध्या स्थिर स्थगित. 17 धावा सध्या पाहायला मिळत आहेत स्कोर बोर्डवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. क्षितिज ओव्हर द विकेट. स्विच हिटचा अटेम्प्ट. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न. रनआउटचा चान्स आता बनलाय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि अपघात सहज शक्य आहे. फलंदाज बाद. रोहित खातं खुलं न करता परत यात माघारी. 17ला आता दुसरा हादरा बसतोय. टीम SR स्पोर्ट्स वडवलीला. फलंदाज बाद. नाहक धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलेला आहे. रोहित बाद होत आहेत. 2 बॅट्समनच्या दरम्यान प्रॉपर कॉलिंग नव्हतं आणि अखेर आता धावची धावा 2. रोहित माघारी परतलेले आहेत. अतिरिक्त घाई झाली धाव घेण्याकरता आणि त्याच कारणासह आता रोहितला त्याची विकेट गमावी लागलेली आहे. नवीन बॅटर जॉईंट होत आहेत. धनेश शफल आक्रसून खेळण्याचा प्रयत्न. हलकस अपील. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या 17 आणि 17चा खतरा आता सध्या मंडरावतोय. बॅटिंग करत असताना SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघावर. नवीन बॅटर उत्तम दाखल होत आहेत. उत्तमला आता उत्तम कामगिरी करावी लागेल. धनेशची सोबत त्याला द्यावी लागेल. आघाडीसाठी दिनेश यांचं 14 धाब्याचे योगदान, पण तदनंतर मदन आणि रोहितला खातं न खुलं करता माघारी यावं लागलेलं आहे. या बॉलला चांगला बॉल. यष्टी रक्षक बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवला होता. शॉट थर्डमॅनला चांगला बॅकअप येत आहे. पंचांकडे थोडी विचारणा जरूर झाली होती पण पंचांची तटस्थ भूमिका. डॉट बॉल आणि सध्या नेदाव चेंडूच्या सांगतेसोबत धावफलक स्थिर आपण बघत आहोत. SR स्पोर्ट्स वडवली 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 17 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या बॉलला शॉर्ट ऑफ गुडलेत वरून सडनली राईज होतोय बॉल. ब्युटिफुल डिलिव्हरी. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी फलंदाजाच्या नाकाजवळून बॉल निघाला त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवर आय थिंक 1 फॉर दी ओव्हर कॉल दिला होता. तीच विचारणा आता फलंदाज करतायत. येस इट इज. DRS तुमच्याकडे अवेलेबल आहे. ॲज पर रिक्वायर्ड तुम्ही तीही मागणी करू शकता, हरकत नाही. पण डॉट बॉल आलेला आहे. धावा स्थिर.
17 धावा. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल, हलकसा अपील. नॉस्ट्रा करेनला बॅकअप नव्हतं, त्याच कारणास्तव एसटी रक्षक उल्हास मोपेनं थ्रो मात्र दिला जाईल. लेग बायची एक सिंगल धाव, अतिरिक्त धाव आणि याचबरोबर सेकंड पॉवर प्लेचा खेळ झाला कंप्लीट. षटकं संपली. 2 धावा संख्या. 2 षटकांच्या अंती आपण बघत आहोत ती 18 आणि 18 धाब्यावरती 3 फलंदाज बाद झालेत SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघाचे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नुकताच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी क्रीडा नगरीत उपस्थित झालेत कल्याण पश्चिम मनसे शहर प्रमुख आणि विद्यमान नगरसेवक विनोददादा केने आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सध्या उपस्थित झालाय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत विनंती आहे. विनोददादा केने आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवाराला या पण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा. पहिलाच बॉल षटकार आणि षटकारासोबत सध्या एकूण धावा दाखल करून घेत होत आहेत त्या 24. विनोददादा खेने विद्यमान नगरसेवक तथा कल्याण शहर मनसे विभाग प्रमुख उपस्थित झाले. दादांना विनंती आहे या पण मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. या वेळेला चांगला बॉल अगदी पुढे टाकलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. षटकारानंतर येणारा डॉट बॉल. सध्या धावा स्थिर 24-24. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. हुक केल्या बॉल. डीप बॅकवर्ड स्कोर लेगचा फिल्डर मात्र थोडा दूर राहिलेला आहे. बॉल डायवर्ट झाला. लॉंग लेग कडे आता ट्रॅव्हल होतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि तो प्रयत्न मात्र आता अंगलट आला की काय, त्यासाठी स्कोर लेग अंपायर कडून आता टीबी अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. रनआउट साठी रेफरल घेण्यात आलेला आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. तिसऱ्या रनचा जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नात फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप परतले की नाही, पोहोचले की नाही, त्यासाठी आता सध्या कंट्रोल वॉर रूममध्ये थर्ड अंपायर पाहतायत, निरीक्षणात आणतात. बाकी फिल्डर्सला विनंती आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ही इज गॉन आउट. आणखीन एक झटका लागतोय टीम SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघाला. फलंदाज धावबाद. धाव घेण्याचा प्रयत्न चालवला होता पण तो मात्र अंगलट आलेला आहे. या वेळेला चांगलं मिडलिंग, चांगलं टायमिंग, कडक हिट
मैदानात दाखल झाला महेश आणि पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅटमधून मनमोहक फटका, षटकार. आदर्श गाव खाटेकर या नगरीमध्ये नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे, कल्याण पश्चिम मनसे शहर प्रमुख आणि खरं तर नगरसेवक आदरणीय विनोददादा केने यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि आपल्या सर्व तरुण सहकार्यांना एक प्रेरणास्थान म्हणून आपण पाहतो आदरणीय विनोददादा केने साहेबांचं फार मोठं मार्गदर्शन आहे. आणि पहा, अगदीच जर आपण पाहिलं आमच्या सर्व व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या धाबा संख्या दाफलकर एकूण अंकी झाले आपण बघत आहोत ते 33-33, स्टील 2 to go. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सचिन दादा पोपलाईतकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. खरं तर आज ही स्पर्धा एका विशिष्ट उंचीवरती जाते आणि पहा मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. अनेक पुरस्कारानं ज्या गाव नटलेलं आहे आणि अक्षरशः आपण पाहतो आदरणीय योगेशजी खाटेकरे असतील, सदाशिवजी खाटेकरे असतील आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सोमनाथजी खाटेकरे यांच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात या क्रिकेट सोहळ्यासाठी. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये आदरणीय विनोददादा केने साहेबांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. ओव्हरची सांगता डॉट बॉल सोबत धावफलक आपण बघत आहोत 11.00 देव्याच्या धावगतीनं 33-33. ड्रिंक स्टॉल जाईल मैदानात. संधी देऊयात डीजेला. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. सागर 11 पारताळे संघ कर्णधार आणि त्याचबरोबर जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे संघ कर्णधार. रिपोर्टिंग गरजेची आहे. दोन्ही टीम कॅप्टन सूचनेकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी आदरणीय सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषक खाटेकर या स्पर्धेमध्ये आज नुकतेच ज्यांच्या आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे आणि खरं तर पहा आदर्श नगरी खाटेकरमध्ये नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे आदरणीय विनोददादा केने साहेब, कल्याण पश्चिम मनसे शहर प्रमुख आणि त्याचबरोबर नगरसेवक दादांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान मी विनंती करतो आदरणीय सोमनाथजी खाटेकरे या स्पर्धेचे ऑर्गनायझर आणि त्याचबरोबर आदरणीय बंटीजी खाटेकरे यांना विनंती आहे आपल्या या मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते इथे संपन्न होतो. खरं तर आपण पाहतो आपल्या सर्व तरुण सहकार्यांच्या पाठीमागे अगदी सह्याद्रीच्या उंचीसारखं उभं राहणारं खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व आदरणीय विनोददादा केने साहेब आहेत. आणि पहा आज या क्रिकेट स्पर्धेसाठी नितांत तरुणाईवरती प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व कल्याण परिसरातील आणि खरं तर आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. आदरणीय विनोददादा केने साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान संपन्न होतो. तर आदरणीय सचिन दादांना देखील मी विनंती करतो आपला देखील या ठिकाणी सन्मान होतो आणि तो सन्मान इथे संपन्न करतील. परत एकदा मी विनंती करतो आदरणीय सोमनाथ दादा खाटेकर यांना हा सर्व मित्रपरिवार मित्रमेळ ज्यांनी बसवलेला आहे असं आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सचिन दादा आणि त्याचबरोबर सोमनाथजी खाटेकरे आणि त्याचबरोबर बंटीजी खाटेकरे या दोन्ही मान्यवरांचे शुभ असते हा शुभ सन्मान संपन्न होतो. अतिथी देवो आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. तिथे मैदानावरती मॅच सुरू आहे. नाव पुन्हा एक विकेट गेली आणि मैदानाच्या आतमध्ये परत एकदा घेऊन जात आहेत आपल्या सर्वांना दीपवीर भिराडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिला बॉल डॉट, तदनंतर विकेट कॅरी झालेले नवीन बॅटर हसमत आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 33-33. क्षितिज कंटे सेकंड स्पेलमध्ये ज्याच्या गोलंदाजीची तीक्ष्ण धार सध्या फलंदाजांना मात्र बोथड करून गेलेली आहे. अधिकचा वेग अधिकची गती या गोलंदाजाकडे. या आपल्याला शॉर्ट ऑफ गुडलेत पूल काढायचा प्रयत्न हवा तसं टायमिंग नव्हतं. फिल्डर थोडे दूर आहेत मात्र बॅकअप आलंय. एक धाव हसमत त्यांना मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्यासोबत त्यांचं वैयक्तिक खातं खुलं होतं. तर सांघिक धावफलक मात्र मार्गस्थ होत आहे SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघाचं 5 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा.
स्टील 1 टू गो. एक बॉल पेंडिंग आहे सागर सर. डॉट विकेट 1 6 ॲट 1 लेग बायज. स्कोर बनलेला 41-41. 5च बॉल टाकून झालेले आहेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, एक सिंगल धाव, सिक्सर आणि आता लेग बायची एक धाव. चला मॅच कंटिन्यू करा ऑफिशियल्स. डॉट बॉल. 4 षटके समाप्त होत आहेत. धावा बनलेले आहेत 41-41. धावा 41 बनलेले आहेत आणि आय थिंक बॅटर आता एक रिटायर हट आउट होतोय. चला नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस. सागर 11 पारताले संघ कर्णधार आणि त्याचबरोबर जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे संघ कर्णधार रेडी रा. पराग गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. 4 षटकात 41 धावा बनलेल्या आहेत. गुरु नवीन बॅटर दाखल झालेले आहेत. रिटायर्ड हट म्हणून हसमत माघारी आलेले आहेत. थोडे दुखापतग्रस्त आहेत. तर नवीन बॅटर गुरु आता दाखल होतोय. पराग बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल परागचा. हवं तसं टॅबिंग करता आला नाही. फिल्डर मात्र थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल दिलाय आणि 2 धावा तोपर्यंत सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. या 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. धावफलकावर 43-43 धावा. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं या मॅच मध्ये पार स्कोर आता काय असेल. महेश सध्या खेळतायत. स्ट्रायकर रेडला ज्यांच्या बॅटमधून 14 धाब्याचं योगदान आलेलं आहे. वेस्ट ऑफ बॅट बीमर बॅटची कडा घेत बॉल शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. थोडी मिसफिल्ड पण मिळेल ते एकच धाव. नो +1. हे अतिरिक्त 2 धावा आता बहाल करण्यात आलेल्या आहेत आणि या एक्स्ट्रा 2 धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत. 45-45. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली आहे ती स्ट्रायकर रेंडवरती फलंदाज गुरुला. उघडा डोले पाहणे. नेक्स्ट बॉल फ्रीट. पाहायचं या संधीचा फायदा मात्र कशा पद्धतीने घेतला जाईल फलंदाजाकडून. यावेळेला खाली राहिला बॉल. अनइवन बाउन्स. अनपेक्षित उचली. डॉट बॉल आणि सध्या डॉट बॉलला बीमर नंतर होते छोटेखानी कमबॅक गोलंदाज पराग कडून. सूर्यजी गुडे पुरस्कृत सानवी 11 साई स्पोर्ट्स सरळगाव संघ आणि त्यांच्या विरोधात एसआर स्पोर्ट्स वडवली पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत सध्या आपण बघत आहोत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केल्या बॉल. चांगला फटका, चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि धावा देखील चांगल्या मिळत आहेत. कडक हिट, सिक्सर.
दिनेश यांचा चांगला ओपनिंग स्टार्ट, त्यानंतर मात्र डाव कुठेतरी थोडा विस्कळीत झाला होता, पण आता बरोबर ट्रॅकवर आलाय पुन्हा एकदा संघ SR स्पोर्ट्स वडवली. या बलीला दिशा देण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल, विकेट किपर एंडला थ्रो, मात्र जोपर्यंत दिला जाईल सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान सध्याच्या घडीला चांगलं तालमेल, चांगला सुसंवाद आपण बघत आहोत. या 2 धावा आणि 2 धावेसहित धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 53, 53 धावा धावफलकावर. या वेळेला खोला टाकलाय बॉल, बरोबर दोन्ही पानमधून निघाला त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल, हात खुले करण्याची संधीच दिली नाही स्ट्रायकर एंडवरती फलंदाज गुरुला. सुरुवात तर पहिल्या डावाची षटकारानं झाली होती, आता पाहायचं शेवट कसा असेल. धावा सध्या आपण बघत आहोत 53, 53, 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला शेवटचा बॉल, तो देखील आलाय डॉट आणि अखेर डाव समाप्त झालाय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग, पहिला डाव संपला, बनला गेला 53 आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 54, 54चं टार्गेट सेट होत आहे टीम सानवी 11 साई स्पोर्ट सरळगाव क्रिकेट संघासमोर. चला यानंतर होणारा सामना टॉस आपण करतोय. कॅप्टन्स रेडी व्हा, रिपोर्टिंग करा कॅप्टन. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनामे आणि त्यांच्या विरोधात सागर 11 पारताले या 2 टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील चौथा सामना. 53 बनलेले आहेत सर, 54चं टार्गेट आहे. अनफेकीचा कौल आपण संपन्न करतोय, ज्यांच्या नुकताच मंचावरती सदिच्छा उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. कल्याण पश्चिम महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर प्रमुख आणि त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक विनोददादा केने यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करावा. नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. आदरणीय दिदी विद्यमान नगरसेवक त्याचबरोबर कल्याण पश्चिम मनसे शहर प्रमुख विनोददादा केने साहेबांच्या शुभ हस्ते सागर 11 पारताले आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडाबे पहिल्या फेरीतील चौथी लढत, पहिल्या फेरीतील अंतिम लढत. नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेलच. सागर 11 पारतालेनं टॉस जिंकलाय. डिसिजन फील्ड फर्स्ट रेसिडीज, बॅटिंगसाठी रेडी राहा. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे. जसा दुसऱ्या डावात सुरू होईल, 56चा पाठलाग कशा पद्धतीने रंजस रंगेल जोडले जातील कॉमेंटर बॉक्समध्ये. विजय केदार सर, थँक्यू. खरं तर आपण पाहतो स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आदरणीय विनोददादा केने साहेब, कल्याण पश्चिम मंचे शहर प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक, दादांचं आम्ही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. खरं तर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारं व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण कल्याण परिसरामध्ये विनोददादा केने साहेबांची एक आगळी वेगळी ओळख आहे आणि त्यांच्या आज खरं तर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती लाभतीये. दादांचं पुनश्च एकदा आभार.
या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी जातो आपण मॅचच्या दिशेनं. एका बाजूला टीम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सानवी स्पोर्ट सरळगाव आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो SR स्पोर्ट वडवली. सानवी स्पोर्टला आवश्यकता, सानवी स्पोर्ट सरळगाव संघाला आवश्यकता मला वाटतं 54 धावेंची आहे. 30 चेंडू आणि 54 धावा. आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले आणि या स्पर्धेतून रजा देखील घेताना पाहायला मिळतात. सर्वांचं आम्ही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. आदरणीय विनोददादा केने साहेब, अर्थातच आपण पाहतो आमचे या स्पर्धेचे ऑर्गनायझर सोमनाथजी खाटेकरे, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा. योगेशजी खाटेकरे असतील, सदाशिवजी खाटेकरे असतील, या सर्वांचा आम्ही आभार मानू. एक भलं मोठं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उभं राहत आहे. आणि पहा, खरं तर खाटेरघर गावाची शान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. जातो आपण मॅचच्या दिशेनं. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये 2 वाघ आमने सामने भिडलेले आहेत. लक्ष 54 धावेंचं 5 षटकांमध्ये जे मात्र गाठायचं आहे. साया आणि विशाल ही सलामी जोडी आपण मैदानावरती पाहणार आहोत. काय घडणार आहे? 54 धावा इथे सेफ टार्गेट आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. सानवी स्पोर्ट सरळगाव संघासमोर हे आव्हान आहे. SR स्पोर्ट वडवली संघानं प्रथमतः बॅटिंग केलेली आहे आणि 53 बनवलेले आहेत. गोलंदाज तयार. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्राईकला आहे. मला वाटतं साई स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहा, पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आलेला आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषक दिवस क्रमांक 4 उद्या मला वाटतं अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये अनेक क्रीडा रसिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पहा, गर्दीसाठी देखील हे मैदान ओळखलं जातं. नव्याने या मैदानाची बांधणी केलेली आहे. अतोनात कष्ट आमचे योगेशजी खाटेकरी असतील आणि त्याचबरोबर सदाशिवजी खाटेकरी यांनी घेतलेले आहेत. आणि पहा, त्यांच्या मेहनतीतून उभी राहिलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. आज मी नक्कीच आवर्जून सांगेल, या सर्व कष्टांचं चीज झालेलं आहे. या आमच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या कष्टांचं चीज झालेलं आहे. पहा, एक नामवंत स्पर्धा उभी राहते आणि नवीन खेळाडू या मातीमध्ये घडतायत. परत यावेळेसचा बॉल आपण पाहतो, पुन्हा एक चेंडूचं मात्र निर्धाव येताना पाहायला मिळाला. क्रिकेटचा महारणसंग्राम तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो. लक्ष 54 धाव्यांचा आहे. 2 चेंडू सलगचे डॉट आलेले आहेत. यावेळेसचा बॉल तिथे पाहायचंय, क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू परत एकदा बॉडी लाईनचा वेध घेणार आहे. सरळ चेंडू पोहोचतो सीमारेखेच्या बाहेर. षटकार. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर अनेक स्पर्धा संपन्न होत आहेत आणि अनेक स्पर्धा उभ्या राहत आहेत. खरं तर क्रिकेटसाठी एक शिस्त म्हणून ज्यांची ओळख आहे, जयेशजी शेळके साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी विनंती करतो जयेशजी शेळके साहेबांना आपला सन्मान मी आदरणीय योगेशजी खाटेकर यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतो. खरं तर MGCA अलीकडे मुरबाड ग्रामीण क्रिकेटचे संघ जर आपण पाहिले तर उभ्या महाराष्ट्रभर ही संपूर्ण असोसिएशन गाजत आहे. आणि पहा, त्यांनी घातलेले नियम, खरं तर क्रिकेटसाठी लावलेली शिस्त जय शेळके यांची जी मात्र जबरदस्त आहे. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानेन. तर जातो पण मॅचच्या दिशेनं, जिथे मॅच रंगलेली आहे मैदानावरती. दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाही. दोन्ही संघांनी आता इथे कंबर कसलेली आहे. आणि पहा, स्कोर कार्डवरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो साईचा धुमाकूळ मैदानावरती चालू आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा आतापर्यंत, 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतो. साई स्ट्राईकच्या दिशेनं काय करामत केली जाईल. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण पाहतो. ओहो हो, यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि पहा, रोहित देखील सांगतायत की आम्ही देखील या मॅचला सहजासहजी सोडणार नाही. बॉल आला इथे डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होणार आहे. 54 धावांचं लक्ष इथं गाठायचं. सालवी 11 सरळगाव संघाला. सुरुवातीला SR स्पोर्ट वडवली संघाची आपण बॅटिंग पाहिलेली आहे.
यावेळेचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांच्या दोन्ही समांतर, या अवांतर धावा कुठेतरी जोखमीची बाजू करणार आहेत. आणि पहा तिथे एक धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावा संख्या 1 ने पुढे गेली. रन स्कोर बोर्ड होती 14. पहिले षटक सुरुवात जबरदस्त होती. या षटकाची पण उत्तरार्धात धावा आलेल्या आहेत. रोहित तयार. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ मध्ये सुंदर स्ट्रोक. साईच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. मध्ये आज अक्षरच्या प्रतिस्पर्धी संघाला आता मीटिंग घ्यावी लागेल. साईला थांबवायचंय कसं. पहिल्या षटकामध्ये साईच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत 20 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. साईच्या बॅटमधून 18 येताना पाहायला मिळाल्या. 2 धावा मला वाटतं अवांतरच्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकामध्ये विकेट एकही गेली नाहीये. पहिलं षटक थोडंसं महागडं आपण पाहिलं. धावांच्या तुलनेत, टार्गेटच्या तुलनेत हे षटक थोडंसं महागडं होतं. पुढे काय घडणार आहे हे आपल्याला पाहायचंय. विशेष कौतुक करेल योगीजी काटेकरे, सदाशिवजी काटेकरे, त्याचबरोबर सोमनाथजी काटेकरे यांचं, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहिली. आणि पहा क्रिकेटला आज खरं तर चांगले दिवस आलेले आहेत. हे सर्व आमचे मान्यवर दानशूर व्यक्तिमत्व आहेत. आणि खरं तर आपण पाहतो अगदी प्रतिदिवस 8 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. आणि आज या स्पर्धेचा 4था दिवस म्हणजे उद्या अंतिम दिवस आहे. प्रत्येक बारीक गोष्टीवरती बारीक ना बारीक लक्ष ठेवून मला वाटतं ही आमची ऑर्गनायझर कमिटी आहे. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. सोमनाथजी खाटेकरे दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. आणि परत एकदा त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. विशेष त्यांचं कौतुक करतो. अनेक मित्रपरिवार त्यानं जपलेला आहे. आणि पहा अनेक खरं तर मित्रमेळ त्याने जमवलेला आहे. या ठिकाणी सन्मान होतो. आदरणीय सितीजी कंटे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि या स्पर्धेच्या वतीनं हा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करत आहोत. क्षितिजी कंठे या आपला इथे शुभ सन्मान संपन्न होतो. सरळगाव संघाचं उमदा नेतृत्व आणि कर्तृत्व युवा नेते क्षितिजी कंठे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी विनंती करतो दादांना, सोमनाथजी खाटेकरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. खरं तर एक खंबीर नेतृत्व कसं असावं, अनेक मित्र मेळ ज्यांनी जमवलेला आहे, अनेक मित्र परिवार ज्यांनी जोडलेला आहे, असे आमचे आदरणीय सोमनाथजी खाटेकरे. आता आपण मॅचच्या दिशेनं संघाची धावा संख्या स्कोरबोर्डवरती लावली जाते 20 धावा. या षटकामध्ये शांतता आपण पाहिली, पण यावेळेस अवांतर चेंडू येताना पाहायला मिळतो. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल. संघाची धावा संख्या अवांतरनं पुढे जाते. रन स्कोरबोर्डवरती 21 आपण पाहतो. धावाच्या मात्र स्कोरबोर्ड होती. म्हणजे या षटकामध्ये आपण थोडं शांत खेळ पाहतो. विशाल 2 चेंडू इथे निर्धाव केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती परत एकदा सज्ज होणार आहे. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस पुल करायचा. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चेंडू कव्हर करतील. 1 धाव परत एकदा प्राप्त होतीये. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. रन स्कोरबोर्ड होती आपण पाहतो. तब्बल 22 धावा धाव बलकावरती आहेत. उत्तम गोलंदाजच्या माध्यमातून समोर आपण पाहतो सिक्सर किंग साया आपल्याला पाहायला मिळेल. तो कशा प्रकारची कामगिरी करतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ही मॅच सर्वांचं लक्ष वेधून घेते. हे संपूर्ण चषक सर्वांचं लक्ष वेधून घेतं. एक जबरदस्त घमासान महायुद्ध मैदानावरती रंगलेला आहे. कारण या षटकामध्ये थोडासा कमबॅक होताना पाहायला मिळतो SR स्पोर्ट वडवली संघाचा. आणि पाहायचं हा कमबॅक इथे कसा कामास येणार आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं आलं खरं, पण दुसऱ्या षटकामध्ये काय दम दाखवलाय गोलंदाजाने. वेळ घेऊ नका. निर्धारित वेळेमध्येच आपल्याला सामना कव्हर करायचे आहेत, मॅच कव्हर करायचे आहेत. उत्तमचा हा बॉल परत एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू कव्हर करेल तितकेच वेगवान क्षेत्ररक्षण. 1 धाव या ठिकाणी येते आणि 1 धावेच्या मदतीनं सानवी स्पोर्ट सरळगाव जाऊन पोहोचेल विदाऊट लॉस. म्हणजे पहिल्या विकेट मध्ये एक जबरदस्त भागीदारी, एक मोठी भागीदारी उभी राहताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल तब्बल
23 धावा धावपलकावरती. आखूड टप्प्याचा बॉल होता. यावेळेस पंचांकडे थोडीशी अपील होईल. 5 शॉर्ट पिच चेंडू गुड लेंथ वरून उसळी घेतो चेंडू, विकेट किपरच्या दिशेने येतो आणि या निर्धाव चेंडूवरती एक मोठी अपील ची मात्र मैदानावरती होती. म्हणजे फलंदाजांवरती थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाकडून SR स्पोर्ट वडवली संघाच्या माध्यमातून केला जातो. यावेळेचा चेंडू डॉट. गोलंदाज तयार. उत्तम यांचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सानवी स्पोर्ट सरळगाव एका धावेच्या मदतीनं दुसरीचा प्रयत्न केलाय, थांबवलाय तो प्रयत्न तिथे आणि याचबरोबर एकाच धावसंख्येवरती समाधान इथे आपण पाहणार आहोत. 2 षटकं मैदानावरती संपलेले आहेत आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 24 विदाउट लॉस 24, म्हणजे आतापर्यंत भक्कम स्थितीमध्ये आपण पाहतो सानवी स्पोर्ट सरळगाव. गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होईल आणि आता मॅचचं समीकरण थोडंसं बदललेलं आहे. आता आपण पाहणार आहोत शेवटचे 18 चेंडू आणि 30 धावा सानवी 11 सरळगाव संघाला विजयासाठी बनवायच्या आहेत. अशा परिस्थितीत कमबॅक कधी कधी होताना आपण पाहतो, त्यासाठी विकेट हा फॅक्टर महत्वाचा आहे. विकेट एखादी घेतली जाईल का? गोलंदाजी मार्कवरती SR वडवली संघाच्या माध्यमातून दिनेश तो मात्र गोलंदाजी मार्कवरती तो स्ट्राईकला थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहिलेलं आहे. सानवी स्पोर्ट सरळगाव संघाचा हुकमे काज थोडंसं स्ट्रगल करतो. अर्थातच स्ट्राईकच्या दिशेनं 5 चेंडू खेळलेला आहे विशाल, फक्त 2 धावा त्याने केलेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला त्याला अंदाज आला नाही. आज आता अंदाज इथे बांधावा लागेल. पाहायचंय काय घडणार आहे पुढे. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी आपण पाहतो दिनेश. SR वडवली संघाचा हा वेगवान गोलंदाज. समोर आपण पाहतो तितकाच नामवंत फलंदाज विशाल. यावेळेचा बॉल लाईन आणि लेंथ पाहावी लागेल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा. अवांतर एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अवांतर बरोबर आता स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलेला आहे. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा च्या मात्र स्कोर बोर्ड होते आहेत. दुपारचं सत्र जसं पुढे झालेलं आहे तसा प्रत्येक सामना आता हाय व्होल्टेज होणार आहे. प्रत्येक सामना क्रीडा रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणार आहे. गोलंदाज तयार आहे. हो हो हो, परत एक चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. विशाल समजू शकत नाहीये. विशाल आज खरं तर ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो तो त्याची ओळख आज तो घरी ठेवून आला की काय असं म्हटलं तर वावडं नाही. पुन्हा एक चेंडू डॉट. आक्रमकता हीच ओळख आहे. आक्रमकता दाहकता या फलंदाजामध्ये भरपूर आपण पाहिलेला आहे. पण आज तो खरं तर थोडासा शांत झालेला आहे. प्रॉपर मिडल करू शकत नाही चेंडूला. विशालच्या बाबतीत आज काहीतरी खटकलेला आहे मी म्हणेन. परत एक चेंडू तो मात्र मिडॉन मध्ये खेळा. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. गोलंदाज दिनेशचं मी कौतुक करतो. जबरदस्त गोलंदाज त्याच्या माध्यमातून. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 26 धावा च्या आतापर्यंत धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 20, दुसरं षटक जबरदस्त सुंदर राहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये धावगतीला थोडासा लगाम लावला. या षटकामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत नाही. साई जो आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग करत आलेला आहे. खरं तर साईनं डाव तिथे सावरलेला आहे. तो साई स्ट्राईकला आहे. पहिल्या षटकामध्ये 20 च्या 18 धावा त्याला कुठलेल्या आहेत आणि पहा तो साई मैदानावरती अजूनही आपण पाहतो. दिनेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. साई ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल पुल करायचा, अबाउट टर्न खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील. परत एकदा अपील केलेली आहे आणि तिथे चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली जाते, जबरदस्त गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून. खरं तर तो आता धावपट्टीवरती चेंडू टाकत नाही तर चेंडू बरोबर आगीचे निखारे टाकतो दिनेश. सुंदर गोलंदाजी. यावेळेचा बॉल पुल केला, उंच गेलाय. कॅच महत्वाची आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू खाली. ओ हो हो, झेल सुटला. नुसता झेल नाही तर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. षटकार.
सोपा झेल होता तो घेता आलेला नाहीये. झेल सुटल्यानंतर काय होतं मैदानावरती आपण अनेकदा पाहिलेलं आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल परत एकदा हलक्यात आणि ढकलला तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक धाव या ठिकाणी इथे दुसरीचा प्रयत्न होईल तिथे. पाहायचे धावाची संधी. आता विशाल स्ट्रगल करत होता आणि त्याचा खेळ आता स्ट्रगलच राहिलेला आहे. विशाल इथे बाद होताना पाहायला मिळतो. विकेट. तेहतीस धावा स्कोरबोर्ड होती आणि ओव्हर नंबर 3 मैदानावरती संपलेला आहे. एक विकेट अवघी गेलेली आहे. मुरबाड परिसरातील एक नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 4 मध्ये जय भवानी स्पोर्ट खाटेकर अर्थातच स्वर्गीय विराज स्मृतिचषक सर्वांना प्रेरणा, सर्वांना लाभदायी ठरणारी ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. आणि खरं तर विशेष आपण करू आभार मानू आदरणीय सोमनाथजी खाटेकर आणि योगेशजी खाटेकर, सदाशिवजी खाटेकर यांचं, ज्यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा आहे. मी कालही चर्चा केली. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वासा आणि वारसा जपणारे एक आदर्श गाव म्हणून या गावाची ओळख आहे. अनेक पुरस्कारांनी हे गाव नटलेलं आहे. अनेक शासकीय पुरस्कार या गावाने जिंकलेला आहे. महाराष्ट्रभर या गावाची चर्चा उगाच होत आहे. खरं तर वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचं गाव म्हणून खाटेकर गावाची नामोल्लेख नेहमीच होतो. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पायमुद्रा उमटली अशी ही पवित्र माती आजही आपण पाहतो. अगदी संतांची भूमी म्हणून या गावाची ओळख आहे. आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बसलेले एक सुंदर गाव म्हणून खाटेकर गावाची नेहमीच ओळख होताना पाहायला मिळते. आणि त्या गावाची सुंदर माणसं आपण पाहतो. अगदीच माणसातील देव माणसं जर पाहायचे असतील तर तुम्ही खाटेकर गावामध्ये या. आदरणीय सोमनाथजी खाटेकर असतील, प्रत्येक पाहुण्यांचा येतोची सन्मान जो या ठिकाणी केला जातो. ही ओळख राहिलेली आहे या गावाची. आणि अतिथी देवभाऊ ही संस्कृती जपणारं एक आदर्श गाव खाटेकर. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल निसटला तिथे. पंचांचा इशारा काय येतो याची प्रतीक्षा सर्वांना आहे. ट्रॅक लाईनच्या बाहेर पडलाय की ट्रॅक लाईन वरती पडलाय की तिथे पॉपिंग क्रीजच्या मागे पडलाय की वाईट बॉल आहे, अशा अनेक प्रश्न मैदानावरती पडलेले आहेत. त्याचं उत्तर मिळणार आहे कारण दक्ष पंच आहेत. आणि तिथे यस हा नो बॉल ट्रॅक लाईनच्या बाहेर आणि ट्रॅक लाईन वरती गोलंदाज चेंडू टाकू शकत नाही. सकाळी आपण चर्चा केली, काल आपण चर्चा केली, तब्बल 21 प्रकारे क्रिकेटमध्ये नो बॉल दिला जातो. त्यामधला हा ट्रॅक लाईनवरता म्हणजे बदलत्या क्रिकेटनुसार किती नियम बदललेले आहेत. ट्रॅक लाईन आणि ट्रॅक लाईनच्या बाहेर तुम्ही चेंडू टाकू शकत नाही. आणि गोलंदाजाला इथे थोडीशी सजा मिळालेली आहे. यावेळेचा फ्लॉप लेंथ बॉल ढकलला हलक्या हातानं समोरच्या दिशेने. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती होणार आहे. उल्हासच्या बॅटमधून सिंगल धाव आलेली आहे आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धापलकावरती. सर्वांच्या डोळ्यासमोर धावेंची चोरी आपण मैदानावरती पाहिलेली आहे. एक धाव, 10 चेंडू आणि 18 धावेंची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काय घडेल? प्रत्येकाच्या अंगावरती आता शहारा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि एक जबरदस्त मॅच मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळते. रोमहर्षकता क्रिकेट मधली काय असते या मॅचनं सर्व क्रीडा रसिकांना दाखवून दिलेली आहे. आणि मॅच आलेली आहे शेवटचे 10 चेंडू 18 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल परत एकदा मिडॉन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला जाईल. चेंडू कव्हर करेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न होतो तिथे धावाची संधी. बिग विकेट गॉन. मोठा धक्का लागलेला आहे. मोठी हानी होतीये. मला वाटतं
सरळगाव संघाची इथे साई बाद होताना पाहायला मिळेल. यस, हा एक नो बॉल का? ऑफिशियल्स इथे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. हा पुन्हा एक नो बॉल. फ्रीहिटचा चेंडू आणि मला वाटतं ज्या फलंदाजांना नो बॉल खेळला तोच फलंदाज जर फ्रीहिटच्या चेंडूवरती स्ट्राईकला असेल आणि क्षेत्रक्षण तुम्ही बदलू शकत नाही आणि तसं जर बदललं तर हा एक 2 धावा येतील आणि संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. धापलकावरती आपण पाहतो 38 धावाच्या मात्र स्कोरबोर्डवरती लावलेल्या आहेत. 10 चेंडू आणि सानवी 11 सरळगाव संघाला 16 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे फ्री हिटच्या चेंडूवरती झेल निसटलेला आहे. एक धाव येते, दुसरीचा प्रयत्न आणि पाहायचंय 2 धावा. विलक्षण वेग तिथे धारण केलेला आहे. उल्हास मैदानावरती काय धावला कदाचित भारतीय धावपटू हुसेन बोल्ट जर हा सामना पाहत असेल तर तोही थोडासा आश्चर्यचकित होईल की माझ्यापेक्षा वेगाने धावणारा हा दुसरा धावपटू कोण आहे. इतक्या वेगास उल्हास डेंजर झोन मध्ये धावत होता. 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावा संख्या 2 ने पुढे गेली. रन स्कोरबोर्ड होती आपल्याला पाहायला मिळतील 40 धावा धावपलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. हो हो हो, पुन्हा एकदा नो बॉल. परत एकदा चुकी आणि परत एक नो बॉल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी बनवायच्यात आता 13 धावा. या अवांतर धावांनी अक्षरशः मैदानावरती कहर केलेला आहे आणि परत एक अवांतर धाव या ठिकाणी आपण पाहतो. हे षटक थोडंसं लांबलेलं आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. रोहितचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर स्टिअर केला. हलक्या हाताने ढकलला तिथे. ओहो, क्षेत्ररक्षण खराब. अगोदरच अवांतर धावांनी डोक्याला ताप केलेला आहे आणि त्यामध्ये हा इथे खराब क्षेत्ररक्षणाचा चौकार येतो. 4 धावा. पंचेचाळीस धावाच्या मात्र स्कोरबोर्डवरती लावलेल्या आहेत. पहा तिथे एक चौकार मैदानावरती. पुन्हा एकदा जमिनीला समांतर फटका आपण पाहतो. उल्हासच्या बॅटमधून डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस वेगाने चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. थ्रो काय परफेक्ट होता तिथून. परत एक सिंगल धाव आली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलेल्या सिंगल बरोबरच रन स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला एक एक धाव सेव्ह करायची तिथे तुम्ही अवांतर धावा जर खर्च करत असाल तर तुमचा पराभव तुम्ही हाताने जवळ करता असं म्हटलं तर वावडं नाही. कारण तुमच्या संघाची मैदानावरती एक चूक म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवीन पाऊल आहे. आणि पहा एक मोठी चूक चौकार जिथे सुटलेला आहे तिथूनच एक मोठी चूक घडलेली आहे. आणि पहा सामना अगदी ओढून आणलेला आहे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. सिटीज यावेळेचा बॉल पुल करायचा आहे. मिडॉन मधून डीपला चेंडू जाताना पाहायला मिळतो. एक धाव आली. परत एकदा क्षेत्ररक्षणाने दोन्ही गुडघे टेकलेले आहेत. चेंडू थांबवलाय तिथे. एकच धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेबरोबरच धापलकावरती भर पडणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 47 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाणार आहे. 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 बनवलेले आहेत. म्हणजे अजूनही जवळपास 6 चेंडूंमध्ये 7 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे.
बसलेला आहे. क्षितिज या ठिकाणी बाद होतो. एक धाव करून तो माघारी परतलेला आहे. मॅचचं समीकरण परत एकदा बदललं. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 7 धावा. काय घडेल, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. पराग नवीन फलंदाज, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. परत एकदा सोमनाथ, यावेळेचा बॉल फाईन लेग मध्ये, फुल टॉस, लाईन वरती कंट्रोल नाही आणि सरळ चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. परागच्या बॅट मधून आला हा शानदार चौकार. 4 रन. या तिसऱ्या पंचांना रेफरन्स केलेला आहे. DRS उपलब्ध आहे आणि तो DRS या ठिकाणी घेतलेला आहे आणि तोही वेस्ट ऑफ हाईट साठी. सरळगाव संघाच्या DRS या ठिकाणी आहे आणि पाहायचं आता काय डिसिजन येतो तिसऱ्या पंचाचा. पारदर्शकता भरपूर आहे. विशेष ऑर्गनायझर कमिटीचं आपण कौतुक करू. 3 कॅमेऱ्यांनी ही स्पर्धाची मात्र कव्हर केली जाते. तर काय डिसिजन येतो, सर्वांची उत्कंठा या ठिकाणी वाढलेली आहे. वेस्ट ऑफ हाईट आहे का हा चेंडू, काय घडलंय मैदानावरती हे आपल्याला पाहायचंय. पिअर डिलिव्हरी, जो रेफरन्स होता तो आता गमावलेला आहे. पुन्हा रिव्ह्यू नाही आपल्यासाठी. सरळगाव जातोय आपण मॅचच्या दिशेनं. सानवी 11 सरळगाव विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल, चेंडू थांबवणं गरजेचं. क्षेत्ररक्षण तिथे पुन्हा खराब आणि चेंडूनं गाठली बाउंड्री लाईन. हा सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलाय सानवी 11. सरळगाव संघ इथे मॅचला जिंकतो. अभिनंदन. या